आहे बोंडीचा टेप पावसात ना किती भारी वाटतं ना. गावाला लय मोठी अडचण होते ना पाऊस पाण्यात ना. कधीच झाली असत्या. आई आव्हान जास्त आहे वाटतं. नाही बाबा मग तिकडं पुरून द्या कमी आहे. शेवटी आम्ही आलो गावी म्हणजे गावामध्ये आमच्या. मुलं कुठे झालीत काय माहिती रे. हे कुठे चाललंय अर्णव? कलबात कशाला मम्मी तिथं लावणी करतायत? कुठं वयालीमध्ये? आता स्पेशल बेत आहे चिकन आणि एकदम छान अशी ग्रेव्ही मसाला वगैरे मस्त लागलेला आहे आणि तुम्हाला बघूनच समजत असेल की चिकन लय भारी झालं असणार. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे. गावाला आलो आहे. आज दुपारीच पोचलो आणि पोचल्या एवढा पाऊस सुरू झाला ना मुसळधार. म्हणजे गावाला पाऊस लागत नव्हता 8-10 दिवस. यायचा जायचा असा सरी होत्या म्हणजे मध्येच ऊन पडायचं वगैरे. पण आम्ही आलो ना आज एवढा पाऊस लागतो की विचारू नका. या साईडला बघाल तर तुम्ही पूर्ण आमच्या गावची एंट्री आहे इकडे. पावसाळ्यातला गावचा नजारा आणि इकडे पूर्ण आमची खल्लाटी आहे. हे बघा ही पूर्ण खल्लाटी आहे. त्या खल्लाटीला पूर्ण 90% इकडे लावणी झालेली आहे. आणि मागच्या टायमाला आम्ही होतो ना गावी तेव्हा इकडे बांध कोसळलेला बघा इथला पूर्ण. आणि हा पूर्ण असा नजारा खल्लाटीचा. इकडे स्कूटी आहे, बरेच दिवस बंद असते गावाला असल्यावर. तर मग तिला चालू केली जरा किक वगैरे मारला की जरा कामाची आहे ती. म्हणजे कधी पण गावी आलो की हिचा आधार असतो मला. म्हणजे केळशीत जायला कधी काय प्रत्येक टायमा काय कार वगैरे पण आणत नाही. तर ही आपली शेवटी आधार आहे गावाला. मुलं कुठे झालीत काय माहिती रे. हे कुठे चाललं आहे अर्णव? कलबात कशाला मम्मी तिथं लावणी करतायत? कुठं वयालीमध्ये? तर मुलांना सुट्टी आहे. आज शनिवार लवकर शाळा सुटले. मग लावणी झाली मग काय मुंबईकरांना काय बातखबर सांगायची आहे ना. हा इकडंच व्हिडिओ बघतील ना आपले. गावाला फोन बिन लागत नाही, रेंज नाही, काय नाही. गावाला लय मोठी अडचण होते ना पाऊस पाण्यात ना. त्यामुळे लोक पाणी घेत आहेत. लाईट पण जाते, रेंज नाही. एवढा पाऊस पडतोय. स्कूटीमध्ये जायचा कसा हा मोठा विषय झाला. ते शाळा इकडे खाली आमची. तर मंडळी हा असा रस्ता आहे तो आपल्या वयालीमधला रस्ता आहे. वयालीमध्ये जायचा. आमच्याकडे एक फणस आहे, फणसावरती फणस झाला होता. तो काय माहिती पोराने पाडला नसेल तो. राहणार आहे काय. हे बघा आले सगळे लावणी करायला गेलेली मंडळी आली घरी आणि आपण चाललो आता. वा काय झाली काय लावणी मग पुरी झाली. मग आम्ही लेट आलो वाटतं गावाला. काय 4 दिवसांना आला. हा 4 दिवसांनी आला. नाही पण लावणी बघायची होती. लावणी आता झाली पूर्ण इकडे. मग पाऊस पण बरा पडतोय नाही. पाऊस आज आहे. नव्हता ना एवढे दिवस. खूप दिवस म्हणजे आजपासूनच सुरू झाला आहे. तुम्ही गेल्यापासून पाऊसच नाही. 8-10 दिवस पाऊस नव्हता. आम्ही गेलो त्या दिवसापासून बंद झाला. तर गावाला पाऊस आजपासून सुरू झाला आहे. अपडेट अशी आहे पाऊसच नव्हता 8 दिवस नाही. 8-10 दिवस. हो ना. लावण्या कधीच झाली असत्या. आई आव्हान जास्त आहे वाटतं. नाही बाबा मग तिकडं पुरून द्या कमी आहे. यंदा आव्हानात नाही झाली. म्हणजे आलाच कधी आता आला. मगाशी दुपारी आलो. मी बोलो घरी कोण दिसतच नाही. गेली कुठे माणसं सगळी. जनीचा लावायचा. हो ना. हो ना. तिला मदत करायला आलो. येतो बघतो ना. तर मामाकडे फेरी मारून येतो मग खारीवरती. आम्ही इकडे स्कूटी लावली. आपले विष्णूबाबा भेटले होते त्यांचे शेजारी. त्यांच्या इकडे वयालीमध्ये शेत लावत आहेत. आज त्यांची मालवणी होती. म्हणजे आज त्यांचा शेवटचा दिवस लावणीचा. तर म्हटलं जरा गावाला आला तर जरा भेटूया सगळ्यांना. तर आमची खल्लाटी ती ऑलमोस्ट झाली. आमच्या इकडे आवड आहे. आवड म्हणजे इथे कलमच आहे आमचा. यावर्षी आलाच नाही तो. असं पूर्ण गावाला हिरवळ झाले. गौंदड इथं ही माणसांची रहदारी आहे म्हणून जरा रस्ता चांगला आहे. थोडं जंगलात गेलो ना तर खूप झाडी झालेली असणार. असं खाली जाऊया. आम्ही बघूया खाली कोण भेटत आहेत का माणसं. तर आंटी केळ जी चवईची केळ म्हणतात ना चवई तिची पानं बघा आता किती मस्त झालीत. म्हणजे श्रावणामध्ये ह्याला जास्त महत्त्व आहे. आणि हे पानं तुटत नाही शक्यतो करून. म्हणजे फाटत नाहीत. एरवी केळ असते ती लगेच तिची पानं तुटतात म्हणजे फाटतात नॅचरली. हे चांगलं टिकतं मग हे जास्त वापरतात लोक. तर आम्ही एक टायमाला आम्ही इकडे शेत केलेलं. आमची दाढ इकडेच असायची. तर आता ती दाढ दुसरी माणसं करतात. आणि गावाला कसं जवळपासची शेती लोक करतात कोण नाही कोणतरी नाही केली तरी. आमची खार आहे ना खाली तिकडे शेत त्यावर्षी करायला सांगितलेलं पण ते तिथे खूप मेहनत आहे. त्यामुळे ते बहुतेक ह्या वर्षी असंच राहील.
हे बघा इकडे असा वयालीचा परिसर आहे, इकडे पण काही शेती आहे, नाचणी वगैरे इकडे आहे, त्या साईडला पण तिकडे लावतात काहीतरी. जरा जाऊया, जनिया वगैरे त्यांचं शेत लावतात तिकडे. अळंबी पण ह्या टायमाला येते, जर दिसली कुठे तर अळंबी पण दिसेल. हो झालं काय? बघा आम्ही एक टायमाला इथे आम्ही दाढ केलेली आई वगैरे, आणि पावसामध्ये आम्ही इथे आलेलो लावायला, दाढ खणायला. तर इथली आठवण आहे सगळी, म्हणजे आम्ही भारी होते मेंबर त्या सगळ्या. आत्ता पण काय लोक शेती करतात, पण म्हणजे खूप मेहनत आहे, त्यातनं रिटर्न्स काय नाही मिळत. तर आता हळूहळू लोकांनी शेती सोडून आहे ना, बघा अशी काजू कलमं भरायला लागलेत. एक टायमाला ही चोंडी आहेत, म्हणजे दाढी वगैरे आहेत ह्या, इथे आवनं दाढी करायची आणि मग इकडे शेती आहे तिकडे लावायला जायचे. तर ते बघा पूर्ण ही वयालीचा परिसर आहे. जनिया वगैरे त्यांची शेत खाली आहे तिकडे. तर आता हे लावलं आहे, मग तिकडून आम्हाला लॉंग कट पडेल, तर तिकडे जात नाही तेव्हा. तिकडे जनिया वगैरे त्या साईडला लावत आहेत. हां पाऊस काय ऐकत नाही. आम्ही जाणार होतो मामाच्या गावी खारीवरती, पण नंतर विचार केला अरे यार काय करूया, पाऊस जास्त लागतोय. खाली जाणार होतो, पण लोक आता हळूहळू वरती यायला लागलीत, कारण की 5 वाजून गेलेत, 5:15 झाले. लोक 5 वाजले की बरोबर घरी निघतात. तर आता इथून आमच्या मामाच्या गावीवर शेती लावून झालेली आहे. ऑलमोस्ट आता 99% शेती सगळ्यांची लावून झालेली आहे आमच्या पट्ट्यात. तरी काय काय उशिरा पेरलं आहे त्यांचं अजून बाकी असणार. तर आमच्या पट्ट्यात आज उद्या परवामध्ये पूर्ण फिनिश होऊन जाईल लावणे. अरे जाम पाऊस झाला आहे. पाऊस एवढा आहे की पुढे कुठे जायचा असा विषय, डोऱ्याचा पर्या, वयालीचा परिसर. आम्ही लहानपण इकडे खूप खेळायचो, जसं बालपण गेलं इकडे. खूप सुट्टीमध्ये तर इकडेच असायचो आम्ही. गुरं वगैरे, परिसर एकदम किती भारी वाटतो ना. तेव्हा तिकडे आता कलमं वगैरे लावलीत लोकांनी. आणि मागच्या वेळेस आम्ही पार्टी केली होती ना मुलांनी त्या कलमाखाली, तिकडे तर लावलं आहे सगळं पूर्ण. लांबून मस्त वाटतं इथून, व्ह्यू भारी वाटतंय. पाऊस एवढा आहे की म्हणजे जाऊच शकत नाही, पण येतोय. त्या साईडला ढग बघा किती धरलेत. हा बोंडीचा टेप पावसातनं किती भारी वाटतं ना, मस्त वाटतं एकदम. हिरवागाळ परिसर आणि अशा वातावरणात स्कूटीवरनं प्रवास. वळणं आहे तशी. हा बोंडीचा टेप. मुंबईतनं आलो खरं, पण फोन नाही लागला आहे. फोन लागलाच नाही. गाड्या येत असतात मध्ये अचानक. गावाला आपल्याला वाटतं काय नाही, गावाला रस्त्याला कोण कंट्रोल पाहिजे स्पीडवरती. आता आलो बोंडीचा टेप. भारी भारी. या नजाऱ्यासाठी गावाला लागतं. एक नंबर. त्याच्या बाजूला अशी वसलेली सगळी गावं आहेत, खारी, साखरी, आंबवली. पलीकडची काही गावं वेगळी आहेत, केळशी. पूर्ण पाऊस धरला तिकडे एवढा ना विचारू नका. आता मी इथून फोन लावायसाठी आलो. इथे एकच गाडी पकडते जिओची. मंडळी गावाला एवढे चॅलेंजेस आहेत ना. आता मी हा बोंडीचा टेप आहे, इथे फक्त एक गाडी लागते. या एका गाडीवरती मी आता फोन केला वर्षाला, सांगितलं पोचलो आहे, कारण की त्यांना पण काळजी होती. मी शेवटला कॉल तुम्हाला बोललो बघा, गावात गेल्यावर समजेल मागच्या व्हिडिओमध्ये की काय सिच्युएशन आहे. आम्हाला शेवटचा कॉल करून कोणाला सांगायला लागतं, ते म्हणजे देवाऱ्यामध्ये. तर देवाऱ्यात सांगितलं, पण नंतर खाली पोचल्यानंतर फोनच लागत नव्हता. काळजी होती त्यांना. तर आता त्यांना फोन करून सांगितलं पोचलो आहे मी. घरचं सिच्युएशन सांगितली, वायफाय गेला, हे झालं ते झालं, माहिती मिळाली ना बाबा पोचलो. आणि हा एक असा टेपरा आहे, इथे पकडतो एक गाडीवरती फोन, तर लागला फोन, नेट नाही चालत. आणि पाऊस बघा काय लागतं आहे. आम्ही कॅन्सल केलं मामाकडे जायचं. काय जाणार आहे पावसातनं, एवढा पाऊस आहे. ते पण कुठे कामाला जाऊन मागून आलेले असतील. बघू उद्या वगैरे जाऊ. गाडीकडे सुबी केले आणि पाऊस असा सुरू झाला ना गावाला, खतरनाक. म्हणजे कुठे जाणं रिस्की आहे. म्हणजे शक्यतो घरीच थांबायचं. आणि आता अळंबीचा सीझन आहे. जर जमल्यास उद्याला एक दिवस आम्ही थांबणार आहोत. जेव्हा बघूया अळंबी जर भेटली तर जाऊ एक राऊंड मारायला. पण हा पाऊस असा थांबणारा वाटत नाही. ते केळशी आहे त्या साईडला ढगबग असले काळे काळे येत आहेत एकदम. हा जो नजारा आहे ना कोकणातल्या गावचा, जो हा फील आहे, तर तो आपण व्हिडिओत न बघता, त्याच्यामुळे तुम्हाला तो एक माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला हे पण दिसत असेल की तुम्ही पण त्या ठिकाणी आहात, असं येतं का फील. म्हणजे आम्ही गावी येतो, इथलं आम्ही सहज जेवण जगत असतो, पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून जे काही वरिष्ठ मंडळी असतील, रिटायर्ड असतील काही, तर त्यांना आपला हा गावचा फील घेता येतो. म्हणजे शेती असेल किंवा काही असेल. शेवटी आम्ही आलो गावी, म्हणजे गावामध्ये आमच्या. आणि खोबरा संपला होता, म्हणजे खोबरं होतं घरी, तर ते बुरशी लागली. पावसामध्ये बुरशी लागते लगेच, बंद असलं घर वगैरे की. तर ते खोबरानं दुकानावर गेलो होतो, ते घेतलं
आता घरी संध्याकाळी जेवणाची सोय करायला लागेल. आता कोण नाही, आम्हालाच करायला लागणार आहे. गाडी लावली इथे गाडी सेफ लागतात. मोठ्या गाड्यांचा प्रॉब्लेम होतो लावायचा. टू व्हीलर गाड्या लागतात, छोट्या गाड्यांचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे मोठ्या गाड्यांचा. हे आम्ही लहान असताना इथे पूर्ण लादी वगैरे काय नव्हती, मातीचा रस्ता होता. होड्या सोडायचं होड्यावरून, लहानपणीची आठवण आहे. बसलाच आई बरं आहे तब्येत? लाईट गेले वा, झाली काय लावणी? गावाला फोन पण लागत नाही. तर आई करते ना आईला फोनच लागत नाही गावाला. आता मी पण फोन लावायसाठीच घेतो बाहेर. अम्मा तुमची पण झाली ना लावणी? फिनिश ना? बाकी काय बात खबर? गुराबिरा आलो, भेटतो उद्या. घरी आलो तर घरी वर्षा आई वगैरे असले की लगेच चहा करून ठेवतात, पण आता आम्हालाच करायला लागणार आहे. आणि आमची ही जास्वंद लावले ना, ती काय माहिती तिला अशी किडल्यासारखी पानं येत आहेत, खुरटीसारखे झाले, म्हणजे जास्त बाज नाही तिला झरत आहे. आणि हा पेरू बघा किती मस्त होतं आहे. आम्हाला अशी इच्छा आहे की इथे ठेवू आम्ही, पण तो वाढला तर अडचण होणार, बांध पडून टाकेल. अरे काय पाऊस लागतोय बाबा. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. काय तुम्हाला दाखवतो, वरून व्ह्यू दाखवतो, आमच्या घराच्या इथला वरचा व्ह्यू इथून दाखवतो. व्ह्यू भारी वाटतोय बघा. असा पूर्ण आमचा घराचा व्ह्यू दिसतो. आणि हा इथे विनोदचं घर होतं पूर्वी, प्रवीणचा. आणि पाऊस बघा, अरे बापरे, जमीन एकदम नरम झाली. असं वाटतं खसा बिछायचा खाली. हा काय नजारा आहे. गावी आलो ना असा फील पाहिजे, म्हणजे पाऊस वगैरे असेल तर लय मस्त वाटतं एकदम. आणि उद्याला मजबूत पाऊस पूर्ण आमचा कड्या आहे ना वरचा, तिथून दिसतो, त्या कड्याला पाणी मजबूत येणार. दादा गरम गरम चाय करूया. आमची मांजरं वगैरे सगळी बघा गल्लीतनं धावत आहेत. निसर्गातला बदल बघा गावाला. एरवी बांध सुकलेले असतात, छोट्या छोट्या वनस्पती जगतात. हा उंबर आहे. आता गुलाबाई जणी आई येतील, आल्या असतील घरी. मगाशी भेटल्या तिथे रस्त्यामध्ये. लावणीला वगैरे गावी असायचो ना, हे आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट. लॉकडाऊनमध्ये आम्ही शेती वगैरे करायचो, गावी होतो तेव्हा. तो फील, तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आठवणी आहेत सगळ्या. लहानपणीच्या पण आठवणी आहेत खूप. शहरामध्ये समजत नाही, पण गावाला जो पाऊस आहे ना, तो वेगळाच फिलिंगवाला पाऊस आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल. आम्ही कुठे न जाण्याचा निर्णय घेतला तो योग्य झाला. आमची मनी वाट बघते. मनी म्या तू काय करत होती? तुला बिस्किट दिलं, तो खाल्ला की नाही? खाल्ला ना. मंडळी घरी आलो आहे. आनंदाची एक गोष्ट ही आहे की वायफाय आपला आला आहे. ॲटलिस्ट घरी फोन करता येईल. गावाला खूप प्रॉब्लेम असतात जर फोन बिन लागत नसले तर. आता जरा चहा बी करतो, फोन लावतो आणि त्यांना दाखवतो घरचं काय. आईला होतं बघायला मिळेल सगळं अपडेट काय काय ते. तर एक टाईम होता जेव्हा मला व्हिडिओ अपलोड करायला किती डोंगर 2-3 पार करून जायला लागायचा. आता गावात आम्ही एक 10 जणांनी कनेक्शन घेतले, तर वायफाय आलं आहे ॲटलिस्ट. त्यामुळे पण बऱ्याच वेळा असं बंद असतं, म्हणजे 2-3 दिवसासाठी आलो तरी रेंज, मी रिचार्ज मारला ना तरी ते कधी कधी चालत पण नाही आणि असंच तर रिचार्ज फुकट जातो. पण आता चालतं आहे. सो जरा उजाडल्यासारखं वाटतं आहे, पण पाऊस चालूच आहे, मोठी सहकारी आता. आणि आता गरम गरम चहा करू, जरा पिऊ आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागू. कारण की आम्हालाच जेवण करायचं आहे. एरवी घरी आई वगैरे असली तर घरी जेवणाचं टेन्शन नसायचं, म्हणजे काय आपण आलो जेवायचं डायरेक्ट निवांत. बाहेर मस्त पाऊस लागतोय. आम्ही येताना चिकन आणला होता. चिकन मॅरिनेट करतो आहे. ह्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, धना पावडर आणि असं मीठ वगैरे. आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे लिंबू पिळून. तर मग जरा ठेवतो. गावात लाईट गेली, आमच्याकडे इन्व्हर्टर आहे म्हणून, पण ते आता मिक्सर चालणार नाही, कांदा टोमॅटोच करू शॉर्टकटमध्ये. हे जरा चिकन बनवूया. बाहेर मस्त पाऊस, थंडगार वातावरण झालं आहे, त्याच्यामध्ये थोडं फ्राय बी करू. आम्हाला एवढं काय भरपूर होईल. आणि खोबरं आहे तर ते भाजून घेतो आहे. थोडंसं तेल घातलं आहे. एका साईडला भात ठेवलं आहे. शेंगदाणे आहेत ना ते खारवले, म्हणजे खारवून घेतले. आता त्यावरती मीठ घातलं, म्हणजे भाजले, मस्त झालं.
हे आपण खाऊ पण शकतो. थोडेसे मिक्सरला वाटे आपण लाईट गेले परत एकदम दरदरीत झाले. आता हे आपण ग्रेव्ही टाईप करतोय. नंतर आपण सुक्का थोडं तव्यात घालणार आहोत खायला. मसाला हळद मॅरिनेशन वापरलं त्यामुळे कमी वापरतोय. जो अंदाजाने आपण घालूया 2-3 चमचे. एकदम भारी लागतो चिकन मटन व्हेज सगळ्यासाठी. कॉल करा, ऑर्डर पण तुम्हाला मी पाठवतो. त्यामुळे पण चालू आहे ऑर्डर. फोडणे मस्त बसले. कांदा टोमॅटो नरम झाला आहे मसाल्यामध्ये. चिकन घालूया. हे रस्सा टाईप करतो आपण. सुक्का आहे ना थोडं वेगळं घालणार आहोत आपण. बाहेर मस्त पाऊस आहे. पण पाऊस असला ना की घरी काय ना काहीतरी चांगला पेट असा असला की लय भारी वाटतं. चिकन छान एकदम सुक्का पण आपण खाऊ शकतो. काय नाही आणि आता आपल्याला वाटण घालायचं बाकी आहे अजून. त्याच्यामध्ये तो वाटण घालूया आपण. वाटण रेडी केलं आहे बघा. वाटण आहे तर तो वाटण घालूया. थोडं चिकन त्या अंदाजाने वाटणामध्ये मिक्स करून घेऊया. मसाला थोडा ॲड करूया. मला थोडं स्पायसी आवडतं खायला. त्या ग्रेव्हीवरनं दिसत असेल ते भारी झालं आहे. चिकनचे पीस पण मस्त शिजले. म्हणजे ऑलमोस्ट मग असे 5 मिनिट आपण तेलामध्ये केले ना त्याच्यामुळे भारी ते त्यात मसाला पण मुरला आहे चांगला. आता फोडणीला मीठ घातला होता. थोडं अंदाजाने वरून आपण आता टेस्ट करून वरून थोडंसं मीठ ॲड करतो आहे. चिकन फ्राय करून फोडणी लावायला. आता स्पेशल बेत आहे चिकन ग्रेव्ही. आणि हे गावाला आलो की हा एक बेत होतोच. वाटण काढून बघितलं आता मस्त बघाय आले. आणि एकदम छान अशी ग्रेव्ही मसाला वगैरे मस्त लागलेला आहे. आणि तुम्हाला बघूनच समजत असेल की चिकन लय भारी झालं असणार. कढीपत्त्याची पानं जाते करून फ्रेश. आणखीन त्याला चव येणार. वातावरती शिस्त लागेल. अजून थोडा परतून घेऊया आपण चांगला. तो मंडळी आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे. इकडे बघा सुक्का आहे ना ते पण मस्त झालं आहे. जास्त एकदम पण ट्राय नाही करत आहे नाही तर मजा नाही येणार. तर हे बंद करूया. चालू आहे आपण जेवताना मस्त लागेल एकदम भारी. टेस्ट करून बघितलं एक भारी लागत आहे. आणि इकडे आपला रस्सा पण मस्त झाला आहे. आता गरम गरम वरती आहे तोपर्यंत कोथिंबीर बारीक कापून ठेवू म्हणजे मस्त होईल. वेगवेगळे चांगल्यामध्ये. आणि भात पण झाला आहे. आज फक्त भात आणि चिकन सुक्का आणि चिकन रस्सा. दुसरं काय नाही. भाकऱ्या वगैरे बाजारात टाईम नाही आम्हाला. मंडळी रात्रीचे वाजलेत आता 9:45 वाजायला आलेत. या साईडला इकडे चिकनचा रस्सा आहे. भात आहे. सुक्का घेतला आहे तर भातासोबत खाऊया जरा. आणि मगाशी ट्राय केलं ना आम्ही. हे सुक्का आहे. 1 नंबर लागतं आहे. लाजवाब. एकदम चेंज झालं वातावरण. पंखा लावाय करा पण अशी एसी सारखी हवा येते घरामध्ये. एवढा गार झाला आहे त्यामुळे झोप पण मस्त लागणार आहे. आणि आम्ही संध्याकाळी जरा फिरलो इकडे. आमच्या जवळपासची शेती वगैरे दाखवली. परिसर दाखवला आहे. मामा वगैरे भेटले. असा ओव्हरऑल व्हिडिओ आहे आज. तुम्ही आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू. टेक केअर.